गेली 25 वर्षे वैजापूर नगर परिषदेच्या राजकारणात नगरसेवक म्हणून सक्रिय असलेले आणि राजकीय चिखलफेकीपासून दूर असलेले उल्हास तथा विजय ठोंबरे यांनी प्रभाग क्रमांक 10 आणि 11त विकास कामावर अधिक भर दिलाय. आधी काँग्रेस आणि आता त्यांच्या पत्नी सुवर्णा ठोंबरे या प्रभाग क्रमांक 11 मध्ये निवडणूक लढवत आहेत. ठोंबरे यांच्याशी वैजापूर टाइम्सने केलेली खास बातचीत. नमस्कार. 2001 ला ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला निवडून आलो, काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आम्ही निवडून आलो, त्यावेळेस अध्यक्ष दिनेश भाऊ परदेशी हे जनरल पूर्ण वैजापूरमधून त्यांना पूर्ण मतदान होतं, त्याच्यातून ते निवडून आले. त्यानंतर ह्या भागातून अलकाताई गायकवाड आणि दशरथ भाऊ बनकर आणि मी स्वतः आम्ही निवडून आलो होतो. तर त्यावेळेस आमच्या समोर बरेच प्रश्न होते. प्रश्न म्हणजे ह्या वार्डामध्ये जे कॉलनी परिसरामध्ये ज्या 2 कॉलन्याच्या मध्ये गटारीचा प्रश्न होता, तर त्या गटारीचा प्रश्न असा होता, तर त्या गटारी पूर्णपणे तुंबलेल्या होत्या. आम्ही त्यावेळेस आपण स्वच्छता अभियान राबवून तर 2003 मध्ये 2001 ते 3 पर्यंत समजा तर त्यावेळेस आम्ही पूर्ण गटारी साफ करण्याचं काम केलं पूर्ण. त्यानंतर त्या गटारी आम्ही परत रिपेअर केल्या. त्यानंतर बरेचशा काही तुटले वगैरे झालेले होते, त्या नवीन गटारी तयार केल्या आणि त्या रेग्युलर गटारीचं पाणी वाहायला लागलं. त्यानंतर 2003 मध्ये आम्ही स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला. संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान या अभियानात भाग घेतला. त्यावेळेस वैजापूर नगरपालिकेला आपल्या मराठवाडा विभागामधून 3 नंबरचं आपल्याला पारितोषिक मिळालं. त्यावेळेस माझा प्रभाग क्रमांक मधून आमचा जो प्रभाग होता संपूर्ण वैजापूरमध्ये 1 नंबरला काम केलं आणि आमच्या वार्डाला सुद्धा 1 नंबरचा क्रमांक मिळाला. त्यानंतर बरेचसे पुढं चालू करा 2001 पासून ते आता जवळजवळ 2025 ची ही निवडणूक आहे. मध्ये समजा प्रशासकीय कार्यकाल सोडता आम्ही जवळ 4 टर्म मी काम केलंय. या कामामध्ये मी म्हणजे आतापर्यंत 2 वेळेस पूर्ण वार्डाचे डांबरीकरणाचे रस्ते पूर्ण डांबरीकरण केले 20 वर्षामध्ये. त्याच्यानंतर ओपन स्पेसची संकल्पना होती माझीवाली 2001 ला ज्यावेळेस आमच्या मिटिंगा चालायच्या. कारण बऱ्याच ठिकाणी काय व्हायचं, ओपन स्पेसमध्ये कोणतरी पत्रे ठोक काहीतरी कर किंवा काहीतरी अतिक्रमण कर वगैरे असं बऱ्याच गोष्टी घडलेल्या होत्या. तर आम्ही दिनेश भाऊच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही ठरवलं की जे वैजापूरमध्ये जे कॉलनी एरियामध्ये जे लेआउटमध्ये ओपन स्पेस आहे यांना डेव्हलप करायचं. तर त्याप्रमाणे आम्ही नवजीवन कॉलनी, हुतात्मा जगन्नाथ कॉलनी, त्यानंतर यशवंत कॉलनी, गोदावरी कॉलनीचं नाही झालेलं आणखी, परंतु आदर्शनगर, संभाजीनगर या ठिकाणी आम्ही, विद्यानगर या ठिकाणी आम्ही संपूर्ण जेवढे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये पूर्ण कंपाऊंड वॉल केलेला आहे. त्यानंतर गटारीचे प्रश्न होते आमच्या हा जो यशवंत कॉलनीला लागून जो ओपन स्पेस होता म्हणजे 2 कॉलन्यामधला आता सध्या साई पार्क झालेला आहे. साई पार्क, श्रीराम कॉलनी आणि इकडे यशवंत कॉलनी, गोदावरी कॉलनी, आदर्श कॉलनी याच्यामध्ये एक नवीन रस्ता तयार करण्यात आला. तो डांबरीकरण पूर्ण गंगापूर रोड ते आदर्श नगर हा नवीन रस्ता तयार करण्यात आला. त्यानंतर पूर्ण वार्डामध्ये बरेच रस्ते नवीन केले. त्याच्यानंतर सध्याच्या पिरियडमध्ये आपले अंडरग्राऊंड गटारचं काम चालू आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे. याचा बी मेन लाईन काही ठिकाणी झालेले आहे आणि बाकीचं काम आम्हाला करणं बाकी आहे. आता निवडून आल्यानंतर आम्ही त्या कामाच्या पाठीमागे लागू. जनता जनार्दनाने आम्हाला जर निवडून दिलं आम्ही त्या कामाच्या पाठीमागे लागून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तसेच यानंतर इकडून साई पार्क आणि श्रीराम कॉलनी ही नवीन कॉलनी झालेली आहे. ती नवीन कॉलनी झाली, त्याच्यातले रोडचे काम आम्ही केले, ओपन स्पेस डेव्हलप केले. त्यानंतर तिथं घनवन लावलेलं आहे आम्ही एक साई पार्कमध्ये. ते जी संकल्पना होती यांची आपले जिल्हाधिकारी यांची संकल्पनेतून आपण ते घनवन तयार केलेलं आहे.
हे अशी बरेच कामं आहे. अंडरग्राऊंड पूर्ण केलंय आम्ही. साई पार्क आणि श्रीराम कॉलनीचे अंडरग्राऊंड पूर्ण झाले. प्रभाग क्रमांक 10 याची बांधणीच तुम्ही तुमच्या कार्यकाळात केली. हो, म्हणजे 2001 पासून तर 2020 पर्यंत. पूर्ण कार्यकाळ 20 म्हणजे आता 25 पर्यंत. तर ह्या कार्यकाळामध्ये 2 वेळेस प्रशासक आले समजा 2-3 वर्ष 5 वर्ष प्रशासक मध्येच निघून गेले. तर या आमच्या 4 टर्मच्या कार्यकाळामध्ये आम्ही पूर्ण वार्ड आम्ही स्वतः दिनेश भाऊच्या नेतृत्वाखाली आणि शिल्पा भाभी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे काम केलेलं आहे. नाही कसं असतं, आपण चांगले तर सर्व चांगले आपल्यासाठी. त्या उक्तीप्रमाणे आपण सगळ्यांबरोबर चांगलं वागण्याचं काम करतो आणि याच्यातून प्रेमाचे संबंध निर्माण होतात. त्याच्यातून कोणाच्या बरोबर दुश्मनी असण्याचं कारण नाही. किंवा आपण समजा एखाद्या वेळेस आपण एखाद्याने आपल्याला मतदान नाही केलं याचा अर्थ आपण त्याच्यावर रोष करणं हे योग्य नाही. पण आपल्या कामातून आपण त्याला दाखवलं पाहिजे. आपण आपलं काम दाखवलं, आपण चांगलं काम केलं तर तो दुसऱ्या वेळेस तयार होतो मतदान करायला आणि तो मतदान करतो. हा माझा अनुभव आहे. मतदारांचा विश्वास संपादन केलाय. सध्याची जी परिस्थिती चालू आहे वैजापूरच्या राजकारणातली, त्यावर तुम्ही काय भाष्य करा? सध्याची परिस्थिती सगळ्याच पक्षांमध्ये आहे. आता एका पक्षाचं नाव घेऊन बी नाही चालणार. कोणी इकडं कोणी तिकडं असं चालूच असतं. कारण वातावरण तसं निर्माण झालेलं आहे. संभ्रम अवस्था आहे प्रत्येकामध्येच. मग कोण कुठं एखाद्याला वाटतं हा पक्ष चांगला, हा पक्ष असं चालू असतं. जे काही आरोप चालू आहे समजा संजय असतील त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे आरोप करणं तुमचा पक्ष देखील या आरोपामध्ये नाही आहे. बरोबर आहे. कारण काय कोणी आपल्यावर जर बोललं तर आपण त्याच्यावर बोलणं हे योग्य ठरेल असं मला वाटतं. पण तसं काही दिसत नाही. परंतु काय होतं राजकारणात सगळं आपण म्हणतो ना साम दाम दंड भेद या सगळ्या नीतीचा वापर केला पाहिजे. मग ते काही ते वापरायचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये इकडे तिकडे होतं थोडंफार. मग त्याच्यातून विषय तोच चालला आहे की शिवसेना विरुद्ध भाजप तुमचे मित्र पक्षातले महायुतीतले पक्ष दोन्ही हो तुम्ही त्यात आहात. परंतु आमच्या पॉईंटनुसार राज्यभरात विचार केला तर कुठेही असा राष्ट्रवादीने शिवसेनेवर किंवा भाजपवर आरोप केला नाही. अनेक ठिकाणी शिवसेनेशी सोबत तुमची सुद्धा युती आहे एवढ्यासारख्या ठिकाणी. त्याबद्दल काय? शेवटी कोणावर जायचं काय करायचं शेवटी वरचं आदरणीय अजितदादा पवार असतील, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आदरणीय शिंदे साहेब असतील, शेवटी हे बसूनच करतात, निर्णय घेतात. पण जिथं एखाद्या वेळेस नाही जमत म्हणून कधी काय असतं प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा प्रयत्न करायचाच असतो आणि प्रत्येकाचं म्हणजे हे नैसर्गिकच आहे. आपण आपलं वाढवण्याचा प्रयत्न करणार म्हणून. मग त्याच्यामुळे काय होतं कार्यकर्ते दुखावू नये म्हणून वरील नेते पण म्हणतात व तुम्ही कामाला लागा. कामाला लागत्या वेळेस मग ते पण तयारी करतात, हे तयारी करतात. ज्यावेळेस त्यांच्या जमत नाही मग ते दोन्ही पक्ष उभे राहतात. ऐन वेळेस त्यावेळेस नेते मंडळी काही सांगू शकत नाही. ते म्हणतात तुम्ही मैत्रीपूर्ण लढत करा, चालू द्या. आदरणीय जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ चव्हाण यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पद्धतीने इथं कशी युती करता येईल ते तुम्ही बघा. ज्यांच्याशी तुमचं व्यवस्थित जमत असेल त्यांच्याबरोबर युती करा. पण त्यांचं म्हणणं होतं शक्यतो तुम्ही तिन्ही पक्ष मिळून युती करा आणि जे त्याचे उमेदवार ठरवा असं म्हणून. पण ते काही कारणामुळे झालं नाही. जो प्रभाग तुम्ही 11 मध्ये लढत होता तो पूर्वीचा 10 होता. या वार्डामध्ये भरपूर विकास कामं केली तुम्ही असा दावा करताय. परंतु काय अशी कामं आहेत की जी अजून प्रलंबित आहेत ती तुम्हाला करायची विशेष करून काम म्हणजे आता सध्याचं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं जे काम आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेज हे पूर्ण होणं गरजेचं आहे. कारण इथं काय झालेलं आहे 2 ज्या कॉलनी आहे समजा आदर्श कॉलनी आहे, आदर्श नगर आहे आणि गोदावरी याच्या मधोमध नाल्या आहे पूर्वीच्या ज्या नगरपालिकेने ज्या पूर्वीच्या नाल्या आहे जुन्या नाल्या आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे 3 ते 4 फुटाची जागा आहे आणि हे घरं आता जुने झाल्यामुळे हे घरं खाली बसले बरेचसे रोडवरती आलेले आहे. याच्यामध्ये काय आहे त्यांचं जर पाठीमागून ड्रेनेज प्रत्येकाच्या आपण पाठीमागच असतात समजा त्यांच्या सेफ्टी टँक मधून जर आपण पाईपलाईन करून जर ती पुढे आणायची तर हे कोणाला शक्य नाही आता आणि ते लेवल मेंटेन होऊ शकत नाही. तर आहे त्या लेवल मेंटेन ठेवून त्या मागच्या बाजूनच अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्या पाहिजे तरच ह्या म्हणजे कॉलनी परिसराचं ते व्यवस्थित ड्रेनेज सिस्टम चालू शकतं. आणि काही लोकांना ती खर्चिक बाब आहे कारण पाठीमागून पूर्ण घराचं तोडफोड करून पाठीमागून ड्रेनेज पुढे आणू शकत नाही. अशा वेळेस
आम्हाला तिथं त्यांच्या समन्वय साधून जे आहे योग्य होईल. आणि शेवटी आपण काम कोणासाठी करतो? नागरिकांसाठी करतो. नागरिकांचं हे आपण त्यांचं हित बघूनच काम केलं पाहिजे. त्या दृष्टीने माझं काम आहे. त्यांना अडचणी, त्या अडचणी आम्ही सोडायचा आम्ही प्रयत्न करू. आणि त्या अंडरग्राऊंड ड्रेनेज या पाठीमागच्या साईडनंच होतील. कशा होतील ते बघू. मी आपल्या माध्यमातून नागरिकांना ही विनंती करेल, प्रार्थना करेल की मी आतापर्यंत जे 4 टर्म आपल्या आशीर्वादाने पूर्ण केले आहे, आणि आता ह्या वेळेस मी आपल्या आशीर्वादानेच राहिलेले आपले अंडरग्राऊंड ड्रेनेजचे काम असतील किंवा आणखी बरेच समस्या आहे आपल्या, आणखी म्हणजे समस्या कशा, काम चालू असतं तर पुढे समस्या काही ना काही निर्माण होत असतात, त्या आपल्याला सोडवायच्या आहे. त्या समस्या सोडवण्यासाठी आपण मला यावेळेस भरघोस मतांनी निवडून द्यावे, ही आपल्या चरणी प्रार्थना.